कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील परवानगीशिवाय बसवलेला शिवरायांचा पुतळा काढण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। मात्र शिवभक्तांनी याला विरोध केलाय। पुतळा इतरत्र हलवू देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांनी घेतली। या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा न हटवण्याच्या सूचना दिल्यात। परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना दिल्यात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कोडोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो तणाव निर्माण झाला होता त्या तणावावरती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढलेला आहे। पट्टण कोडोलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा याच ठिकाणी असाच राहणार आहे। मात्र त्या संदर्भातल्या ज्या सगळ्या परवानग्या आहेत त्या घेतल्या जातील आणि मग या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा तो केला जाईल। मात्र तोपर्यंत प्रशासनाला हा पुतळा हटवू देऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देखील केलेल्या आहेत। त्यामुळे आता हा पुतळा सुरक्षित राहावा याच्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना दिलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सुरक्षितरित्या झाकून ठेवण्याचं काम आहे ते सुरू केलेलं आहे। कुठलाही तणाव या ठिकाणी निर्माण करू नका। या पुतळ्या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या आहेत त्या काढल्या जातील आणि मगच या ठिकाणी एक सोहळा घेऊन या पुतळ्याचा पुन्हा एकदा लोकार्पण सोहळा आहे तो केला जाईल। मात्र हा पुतळा तोपर्यंत हटवू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। त्यांचं बोलणं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेलं आहे आणि म्हणून आता इथला पोलीस बंदोबस्त देखील कमी केलेला आहे। इथले जे सगळे शिवभक्त आहेत ते आता ग्रामपंचायत असेल, शिवभक्त असतील, हे सगळे आता इथला जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सुरक्षितरित्या झाकून ठेवत आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून शिवरायांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पट्टण कोडोलीचा पुतळा झाकण्यास सुरुवात झालेली आहे। हा पुतळा इकडे उभारण्यात आलेला होता। हा पुतळा हटवू नये याच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत। तो पुतळा झाकून ठेवा असं सांगितलं गेलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।